तुम्हाला चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तांत्रिक बाबींमध्ये काही तुम्हाला त्रास झाला का शूटिंगच्या वेळी? काही चॅलेंज वाटलं का? सुदैवाने त्रास झाला नाही. त्याचं कारण एक तर मला दोन्ही दिग्दर्शक जे भेटले ते खूप चांगले भेटले. पहिलं रवी जाधव बरोबर मी काम केलं होतं आणि दुसरं नितीन आणि योगेश बरोबर. दुसरी गोष्ट की मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलं आहे अनेक वर्ष आणि फोटोग्राफीचा कोर्स पण केला आहे, आर्ट डिरेक्टर म्हणून पण काम केलं आहे. त्यामुळे साधारण म्हणतात तसं एक तंत्र जे आहे, कॅमेऱ्याचं तंत्र जे आहे, हे कॅमेऱ्याच्या समोर पण कधीतरी आणि कधीतरी मागे पण बघितलं, फक्त फिल्ममध्ये नव्हतं बघितलं. तर त्यामुळे ते अगदीच काहीतरी झोपेतून उठून आपण एका नव्या दिवसाला सामोरे जातो तसं काही माझ्या बाबतीमध्ये नव्हतं. थोडीशी कल्पना होती, परंतु असं असतं की ते शेवटी सरावाने ते तुम्हाला अधिक जास्त जमत जातं. आणि चॅलेंजिंग मला असं वाटतं की त्या तंत्रापेक्षा सुद्धा त्या सिनेमामध्ये त्या व्यक्तिरेखेचा जो प्रवास आहे की सुरुवातीला अगदी तरुणपणापासून खरोखर दमत गेलेला बाबा जो आहे, तो जो प्रवास होता तो साकार करणं जास्त अवघड होतं असं मला वाटलं आणि तो मी प्रयत्न केला आहे सगळ्यांच्या मदतीने. संदीपजी, आपण एक चांगले कवी आहात, गीतकार आहात, तर त्यावेळी तुम्ही डायरेक्टर्सला काही तुमचे सजेशन द्यायचे का शूटिंगच्या वेळी? हो, निश्चितच. कारण हे देवाणघेवाण चालूच असते आणि मला असं वाटतं की सिनेमा आहे तर सगळ्यात मोठं टीमवर्क आहे. आणि अगदी लेखनापासून ते शॉट घेताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये जे काही आहे बोलण्याचं टोनिंग, ते कदाचित चुकलं तर मला डिरेक्टर सांगतात, लेखक सांगतात, कधी सहकलाकारसुद्धा सांगतात मला, किंवा व्हाईस वर्सा की असंही होतं की दिग्दर्शकाला एखादी गोष्ट सांगितली होती की आपण हे असं करून बघूया का. तर तुमच्यामध्ये तेवढा एक कलाकार म्हणून थोडासा मोकळेपणा असला तर मग त्याचे इगो इश्यू होत नाहीत आणि एक कलाकृती चांगली व्हावी म्हणून जेव्हा सगळे एकत्र झटतात तेव्हा ही देवाणघेवाण अगदीच चालते. प्रत्येक चांगल्या सिनेमाच्या बाबतीत होते असं मला वाटतं. आणि जर बाबा दमलेले नसते तर आणखीन चांगलं झालं असतं का असं वाटतं का? आणि हा खरंच तुमचं पुणेकरांचं सगळ्या टीमचं अभिनंदन, कारण हा वैश्विक विषय आहे आणि त्या मोडवरनं जर गेला असता म्हणजे मुलींवरच्या अत्याचारांचा विषय आहे आणि तो वैश्विक आहे, ते बाबा जर दमलेले नसते तर वेगळं काही झालं असतं का? आणि पहिला प्रश्न, मागणी पहिली कोणाला होती, बाबांना की कवितेला? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. सिनेमाची स्टोरी सांगण्यात तर योग्य नाही म्हणून, पण खरं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये खूप दमून झाल्यानंतर अति झालं आणि मग ज्यावेळेला माणूस उठतो पेटून, मुश्किल है मुझ पर इतनी बड़ी की आसा हो गई असं म्हणतात, तसं एका लिमिट पुढे ज्यावेळेला आता मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणं भास झालं असं जेव्हा एक आग लागते मनामध्ये, ती त्याही बाबाच्या मनामध्ये लागलेली आग या सिनेमामध्ये. त्यामुळे तुम्ही म्हणता तशा अर्थाने तो दमलेला बाबा त्याच्यामध्ये आम्ही पोर्ट्रेट केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट की दमलेल्या बाबाची कहाणी गाणं अगोदरच अर्थात आहे, पहिलं आलेलं, आणि साहजिकच मित्रामधलं कामसुद्धा त्याला आहे. म्हणजे असं नाही की मी त्यांना अट घातली होती की हे गाणं तुम्हाला घ्यायचं असेल तर मला ॲक्टर म्हणून घ्यावं लागेल, असं काही. म्हणजे आपण लहानपणी क्रिकेट खेळतो तसं नाही की बॅट माझी तर मला दोनदा आऊट करायचं तुम्ही, असं काही नव्हतं. त्यांना माझ्यावर विश्वास वाटला. त्यांना असं वाटलं की बाबाची भावना जी माझ्या लेखणीतनं उतरली, कदाचित मी जे वाचतो त्या वाचनामधनं आत्तापर्यंत प्रयोगातनं साकार झाली, ही कदाचित कॅमेरासमोर सुद्धा चांगली होईल असा विश्वास त्यांना वाटला. मित्रामध्ये काम केलं होतं तेव्हा ते कामही त्यांनी बघितलं होतं. मला वाटतं या सगळ्याची गोळाबेरीज होऊन ते कदाचित माझ्याकडे आले असतील. थोडंसं मला बोलायचं, एक अभिनयाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण मुद्रा अभिनय, वाचिक अभिनय असे दोन प्रकार आहेत. आणि आम्ही गेली 12 वर्ष संदीपजींना बघतोय की ते स्टेजवर बसून एका गाण्याने, त्यांच्या मुद्रा अभिनयाने आणि वाचिक अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणतात. तिकडेच आम्ही त्यांचा विश्वास आमच्या रीतीने संपादन करून घेतलं होतं की येस ये आदमी कर सकता है, आणि म्हणून मग आम्ही संदीपजींची निवड केली. निर्मात्याला एक प्रश्न आहे, तुम्ही जे शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याची विभागणी कशी असणार आहे आणि किती मदत करणार आहात? येस, नक्की. जे उत्पन्न होईल ना, आमच्या उत्पन्नातून नक्कीच ज्या शेतकऱ्यांना मदत लागेल, शेतकऱ्यांना म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलींसाठी मी मदत करणार आहे असं मी जाहीर केलं आहे. ते आता मी माईकवरती बोललो नाही, म्हणजे मी त्या आमच्या याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही बोलतोय
की नक्कीच की काय आहे की मी समाजाचा एक भाग आहे आणि मी पहिल्यापासून कार्यकर्ता असल्यामुळे मला खूप अशी तळमळ आहे की कोणासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि याच्या अगोदरही मी केलं, मी प्रत्येक वर्षी करत असतो. या लास्ट इयरलाही मी माझ्या मंडळातून बऱ्याचशा गोष्टी हे करून स्वतःच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त भागात जाऊन मी शेतकऱ्यांना मदत केली आहे. तर मी जे शेतकरी की जे दुष्काळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्यात, त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी जी काय मदत होईल माझ्यापर्यंत जेवढी शक्य होईल मी तेवढी नक्की करणार आहे. तर आता उत्पन्न किती मिळणार त्याच्यावरती असं काही नाही की मला उत्पन्न मिळालं तरच मी करेन, पण उत्पन्न जरी नाही मिळाले तरी मी नक्की करेन. मग मला असं वाटतं की या उत्पन्नासाठी तरी तुम्ही त्याचं चांगलं समीक्षा छापलं पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.